नमस्कार मित्रांनो, जय हिंद. मित्रांनो, आकृती पाहिल्यावर तुमच्या लक्षात आलं असेल की आजच्या व्हिडिओत मी तुम्हाला काय समजावून देणार आहे. तर मित्रांनो, आपल्याला एखादी अशी आकृती दिली आणि त्यामध्ये त्रिकोण किती आहे असा प्रश्न जेव्हा येतो तेव्हा आपल्याला त्याचं अचूक उत्तर सांगता आलं पाहिजे. पण मला माहिती आहे मित्रांनो, ह्या आकृतीमधले त्रिकोण कदाचित तुम्हाला किती आहेत ते सांगता येईल, कारण ही ट्रिक जवळजवळ सर्वांनाच माहीत असते. म्हणजे मित्रांनो, आपण याला नंबर देतो बघा, 1 2 3 आणि 4, आणि हे जे नंबर दिले ह्या सर्वांची बेरीज करतो. 4 आणि 3 7 आणि 2 9 आणि 1 10. तर ह्या ज्या आकृतीमध्ये जे त्रिकोण तयार झालेले दिसत आहे तुम्हाला, ते सर्व त्रिकोण 10 असणार आहे. अशा पद्धतीने मित्रांनो आपल्याला ह्या आकृतीतल्या त्रिकोणांची संख्या सांगता येते. परंतु मित्रांनो, बऱ्याच वेळा सेम अशीच आकृती दिल्या जाते किंवा यापेक्षा वेगळीही आकृती दिल्या जाते आणि त्यामधील त्रिकोणांची संख्या ओळखायची असते आणि त्यामध्ये त्रिकोणांची संख्या ओळखताना काहीतरी वेगळ्या खुणा केल्या जातात आणि मग आपल्या लवकर लक्षात येत नाही की दिलेल्या आकृतीत त्रिकोणांची संख्या किती आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बेसिक पासून ट्रिक पर्यंत कोणत्याही आकृतीमधले त्रिकोण कसे ओळखायचे, त्यांची संख्या किती हे कसं ओळखायचं हे समजावून घेणार आहोत. तुम्हाला माहीत असलेल्या आणि तुम्हाला माहीत नसलेल्या देखील सर्व प्रकारच्या आकृत्या मी तुमच्या समोर काढून दाखवणार आणि त्यातल्या त्रिकोणांची संख्या किती आहे ते समजावून देणार आहे. म्हणजे आजच्या व्हिडिओनंतर तुम्हाला दिलेल्या आकृतीत त्रिकोणांची संख्या किती असा प्रश्न आला तर तुमचा प्रश्न कधीही चुकायला नको. मला खात्री मित्रांनो, आजच्या व्हिडिओनंतर तुम्ही ह्या प्रकारच्या प्रश्नांचं उत्तर अचूक सोडवणार म्हणजे सोडवणार. परंतु त्यासाठी मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ संपूर्ण पाहावा लागेल, कारण तुम्ही जर व्हिडिओ अर्धवट सोडला तर अर्धवट नॉलेज तुम्हाला मिळेल आणि अर्धवट नॉलेजचा काही उपयोग नाही मित्रांनो. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहायचा. चॅनल सबस्क्राईब करायचा राहून गेला असेल तुमचा तर चॅनल नक्की सबस्क्राईब करून ठेवा, कारण तुम्हाला माहिती आहे आपल्या चॅनलवर अशा प्रकारचे वेगवेगळ्या टॉपिकचे सोप्या पद्धतीने समजावून देणारे व्हिडिओ मी तुम्हाला देत असतो. वेळ अजिबात वाया घालवणार नाही. लेट गेट स्टार्टेड. तर चला मित्रांनो, सर्वात पहिला टाईप आपण समजावून घेऊ. त्यामध्ये मी एकदम सिंपल आकृती घेतो बघा. ही एक त्रिकोणाची आकृती आहे आणि ह्या त्रिकोणाच्या आकृतीमध्ये मी इथं एक सरळ अशी उभी रेषा टाकली. तर ह्या आकृतीमध्ये त्रिकोणांची संख्या किती, एक थोडंसं लक्ष जर दिलं तुम्ही तर तुमच्या लक्षात येईल बघा. हा मोठा एक त्रिकोण आहे, बरोबर, मोठा एक आहे, संपूर्ण मोठा एक. त्यानंतर इथं छोटा ह्या बाजूला एक आणि ह्या बाजूला छोटा एक, असे मोठा एक, हा 2 आणि हा 3, अशा प्रकारे हे 3 त्रिकोण इथं तयार झालेले दिसतात. हे आपल्याला मोजणं शक्य आहे मित्रांनो. परंतु खूप साऱ्या रेषा जर आल्या, जसं इकडे आकृती काढली होती तसं जर आलं तर मग मात्र तुम्हाला असे त्रिकोण मोजून सांगता येणं शक्य नाही. तर त्यासाठी एक लॉजिक आहे बघा. इथं 1 टाकला, इथं 2 टाकला तर 2 आणि 1 3 होतो ना, लगेच याचं उत्तर आपल्याला 3 मिळतं. आणि जनरली ही ट्रिक सर्वांना माहीतच असते मित्रांनो. परंतु जेव्हा आपल्याला अशीच आकृती कन्फ्यूज करणारी येते त्यावेळेस मात्र आपण नेमकं चुकून जातो. तर त्यासाठी मी काही आकृत्या घेतोय बघा. ही एक आकृती झाली, त्यानंतर मी तुम्हाला दुसरी एक आकृती आत्ताच समजावून दिली, ती म्हणजे ही बघा. या आकृतीमध्ये कोणत्याही प्रकारच्या वेगळ्या रेषा न देता सेम ह्याच टाईपच्या रेषा दिल्या बघा, उभ्या रेषा टाकल्या फक्त अशा. तर यामध्ये त्रिकोणांची संख्या किती, तर पुन्हा हीच ट्रिक वापरायची. काय, जो पाया असतो बघा, हा पाया फार महत्त्वाचा आहे, याला पाया म्हणतो आपण. ह्या पायाजवळ किती भाग तयार झाले त्यावरून ठरवायचं की त्यामध्ये त्रिकोण किती असणार. आता एकदा तुमच्या पाया लक्षात आला बघा, इथं हा पाया आहे, या पायाजवळ किती भाग तयार झाले, 1 2 3 4, त्याला नंबर देऊन टाकले, बरोबर. नंबर दिल्यानंतर त्या सर्व नंबरची बेरीज करा. 4 आणि 3 7 आणि 2 9 आणि 1 10. तर ह्या आकृतीमध्ये 10 त्रिकोण असणार, बरोबर. आता याच्याही थोडंसं पुढे जातो बघा मित्रांनो. मी आपण सर्व टाईप समजावून घेणार आहोत. पहिल्यांदा आपण एकदम बेसिककडून जाऊया. हे एकदम सोपं असतं परंतु तरीसुद्धा आपल्याला माहीत असलं पाहिजे. समजा मित्रांनो, मी इथं अशा अजून रेषा टाकल्या अशा. आता काय करायचं, पुन्हा तीच ट्रिक मित्रांनो. काय, नंबर टाका. हे पायाजवळ किती भाग तयार झाले बघा. पायाजवळ जेवढे भाग तयार झालेले असतात त्या भागांची बेरीज केली, त्या नंबरची बेरीज केली की तुम्हाला त्या पायाजवळच्या भागांची सर्व त्रिकोणांची संख्या मिळते. मग आता पायाजवळ किती भाग तयार झाले, 1 2 3 4 5 6 7 8.
आलं लक्षात मित्रांनो. आता ह्या सर्व संख्यांची बेरीज करायची. आता बेरीज करताना बघा 2 आणि 1 3, 3 आणि 3 6, 6 आणि 4 10, 10 आणि 5 15, 15 आणि 6 21, 21 आणि 7 28, 28 आणि 8, 8 आणि 8 16 36. पण तुमच्या इथं लक्षात येईल बघा मित्रांनो, थोडंसं तुम्हाला वेळ लागतोय बेरीज करायला, बरोबर की नाही. कारण एवढ्या सगळ्या संख्यांची बेरीज करायला परत 10-5 सेकंद वाया जातात. ते जाऊ नये म्हणून काय करायचं, तर त्यासाठी पुन्हा एक छोटीशी ट्रिक आहे. काय करायचं, समजा इथं 8 भाग आले म्हणून ठीक आहे, तोंडी तुम्ही बेरीज करू शकता. पण इथं 16 भाग आले तर मग 16 पर्यंत बेरीज करत जावं लागेल, म्हणजे वेळ वाया जाणार. वेळ तर वाया जाऊ द्यायचा नाही आपल्याला, बरोबर की नाही. अशा प्रकारचे प्रश्न सोडवताना कमीत कमी वेळेत आपल्याला याची उत्तरं समजली पाहिजे. त्यासाठी मित्रांनो काय करायचं, 1 2 3 4 5 6 7 8 असे नंबर देऊन घ्या. नंबर दिल्यानंतर शेवटचा जो नंबर येतो बघा, शेवटचा इथं 8 आलाय ना, तो नंबर त्याला गुणाकारामध्ये त्यापेक्षा 1 ने जास्त असलेला नंबर आणि याला भागिले 2. आता जर उत्तर काढलं तर तुम्हाला त्या सर्व संख्यांची बेरीज मिळते, बरोबर. आता काय करा बघा, 9 8 72 किंवा सरळ असं करा, 2 ने 8 ला भाग देऊन टाका. 2 1 2, 2 चौक 8, 9 चौक 36. तर तुम्हाला असंही उत्तर मिळतं. क्रमवार संख्यांची बेरीज किती असा जेव्हा प्रश्न येतो मित्रांनो, त्यावेळेस आपण हे सूत्र वापरतो, n गुणिले कंसात n अधिक 1 भागिले 2. हेच ते सूत्र आहे मित्रांनो जे इथं वापरलं. 1 पासून 8 पर्यंत क्रमवार संख्यांची बेरीज काढली आपण. जी बेरीज आपल्याला हे त्रिकोण मोजताना करायची होती, परंतु ते सूत्र आपण तिकडं वापरतो. कुठं, क्रमवार संख्यांची बेरीज करताना. ते सूत्र इथं वापरा ना, कारण इथं 1 पासून 8 पर्यंत क्रमवार संख्या आहे, बरोबर की नाही. गणित हा विषय असा आहे मित्रांनो की एका ठिकाणच्या लॉजिकचा उपयोग दुसऱ्या ठिकाणच्या उदाहरणामध्ये सुद्धा होऊ शकतो. तो इथं होतोय बघा. तर इथं 16 जरी आले तर 16 गुणिले 17, n म्हणजे 16 गुणिले n मध्ये 1 मिळवा म्हणजे 16 गुणिले 17 भागिले 2. आलं लक्षात. क्रमवार संख्यांची बेरीज करण्याचं सूत्र इथं वापरा आणि झटकन तुमचं उत्तर काढून टाका. बेरीज करत बसू नका. छोटेसे जर संख्या असतील, छोटेसे भाग असतील, जे कमी भाग असतील, तर तिथं तुम्ही बेरीज करू शकता. आलाय लक्षात मित्रांनो हा टाईप. आता ह्या टाईपमध्ये चेंज कसा होतो ते समजावून घेऊ आपण. कारण मित्रांनो खरी गडबड इथेच होते. ही ट्रिक सर्वांना माहीत असते, परंतु ह्याच आकृतीमध्ये थोडासा चेंज झाला की मग आपल्याला त्यातले त्रिकोण किती हे सांगता येत नाही. त्यासाठी मित्रांनो 2-3 उदाहरणं तुमच्या समोर घेतो, म्हणजे तुम्हाला यामध्ये कसा चेंज झाला तेही लक्षात येईल आणि त्यातले त्रिकोण सुद्धा कसे मोजायचे तेही तुमच्या लक्षात येऊन जाईल. आता मित्रांनो तुमच्या समोर 3 आकृत्या घेतल्या आहे बघा. या 3 आकृत्यांमध्ये प्रश्न सेम पुन्हा काय की त्रिकोणांची संख्या किती. तर पहिल्या आकृतीचा आपण विचार करू. पहिल्या आकृतीमध्ये फक्त वरचा त्रिकोण बघा. हा वरचा त्रिकोण असा दिसतोय तुम्हाला, बरोबर. आता ही मधली आडवी रेषा नाही असं समजून पुन्हा तुम्हाला दुसरा त्रिकोण थोडासा मोठा दिसतोय पण सेम तसाच आहे पुन्हा, बरोबर की नाही. आता या मधल्या दोन्ही रेषा नाही असं समजा तर तुम्हाला हा मोठा त्रिकोण असा दिसेल. हे तिन्ही त्रिकोण एकत्र केले मित्रांनो इथं. आलं लक्षात. आता तुम्हाला माहिती आहे ह्या त्रिकोणाची संख्या मोजायची असेल तर आपण असं करतो, याचं असं करतो आणि याचं असं करतो. ह्या नंबरची बेरीज करतो आणि सर्व हे सगळे एकत्र केले की आपल्याला संख्या मिळेल. हेच बेसिक आहे मित्रांनो इथं. परंतु आपल्याला हे काही करत बसायचं नाहीये. आपल्याला सरळ समोर जी आकृती दिसते ना त्या आकृतीवरूनच आपल्याला हे ठरवायचं आहे. आणि ते कसं बघा. आता तुमच्या लक्षात येईल मित्रांनो, व्हिडिओच्या सुरुवातीला मी तुम्हाला काय सांगितलं, पाया पाहून घ्या पहिल्यांदा. याचा हा पाया आहे. या पायावर जेवढे भाग तयार झाले तेवढे त्रिकोण तयार झालेले असतातच, बरोबर. मग हा जो पहिला पाया आहे यामध्ये 1 आणि 2 असे हे 2 भाग तयार झाले, बरोबर की नाही. आता बघा, आता हे सोडून द्या. आता हा पाया बघा बरं. हा पाया जर पाहिला तुम्ही तर या पायावर सुद्धा पुन्हा 2 त्रिकोण झालेले असणार, बरोबर. आणि हा जो पाया आहे यावर सुद्धा पुन्हा 2 त्रिकोण तयार झालेले असणार. आता तुमच्या व्यवस्थित लक्षात येईल, इथं कोणत्याही आकृतीमध्ये त्रिकोणांची संख्या मोजताना पाया चेक करा. त्या पायाच्या वरती किती भाग तयार झाले ते चेक करा. त्याला नंबर द्या आणि बेरीज करून टाका. तर इथं बघा हे 3, हे 3 आणि हे 3 एकूण झाले 9, बरोबर मित्रांनो. आता इथं अजून एक गोष्ट महत्त्वाची लक्षात घ्या मित्रांनो. अजून थोडंसं सोपं करून सांगतो बघा. या आकृतीमध्ये 1 2 ह्या पायावर 1 2 नंबर आलाय. सेम तसंच वरती आहे, सेम तसंच वरती. मग तुम्ही नेहमी लक्षात ठेवायचं मित्रांनो, अशा टाईपची जेव्हा ही आकृती असते तेव्हा 1 2 म्हणजे एकूण 3 असतात, बरोबर.
असे 3 सेम वरती आहे. मग एकदा तुम्हाला 3 कळले की 3 असे किती वेळा, 3 वेळा, तरी सुद्धा 9 उत्तर. 3 वेळा, बरोबर. तर तुम्ही कोणत्याही पद्धतीने जा, फक्त बेसिक काय लक्षात ठेवायचं, पाया पहा आणि त्या पायावर किती भाग झाले तेवढ्या भागांना नंबर द्या. त्या भागांच्या जे नंबर आले त्या नंबरची बेरीज करा. तुम्हाला किती त्रिकोण तयार झाले ते तुमच्या लक्षात येऊन जाईल. सेम जे बेसिक सांगितलं सेम बेसिक आपण इकडे वापरू. ही जी आकृती दिसते मित्रांनो, सर्वात कन्फ्यूज करणारी आकृती ही आहे. जेव्हाही आपल्याला असा प्रश्न येतो त्यावेळेस आपल्याला एक ट्रिक माहीत असते, पण दुसऱ्या वेळेस असं कन्फ्यूज करणारं उदाहरण आलं की मग काय करायचं कळत नाही. तुम्हाला सांगितलंय मी, सोपं काय, पाया पहा. बघा, पहिला हा पाया दिसतोय तुम्हाला, या मोठ्या त्रिकोणाचा हा पाया आहे. या पायावर किती भाग झाले, 1 2 3 4. आता याची बेरीज करा. 4 आणि 3 7 आणि 2 9 आणि 1 10. ह्या पायावर जेही वरती त्रिकोण तयार झाले असणार ते 10 असणार. एक उत्तर मिळालं. आता बघा, दुसरा पाया हा आहे, बरोबर. हा जो दुसरा पाया आहे तो मात्र फक्त एवढ्या त्रिकोणाचा आहे, बरोबर. आणि हा जो त्रिकोण असतो तुम्हाला माहिती 1 आणि 2, म्हणजे याचा अर्थ याचे 3 झालेले असणार, 2 आणि 1 3. हेच आहे मित्रांनो बेसिक. पाया शोधा, पायावर तयार झालेले भाग शोधा, त्याला नंबर द्या आणि त्याची बेरीज करा, बरोबर. आता पुढे बघा. आता तुमच्या लक्षात आला असेल, हा जो त्रिकोण तयार झाला इथं 3 रेषा दिसत आहे. हा जो पाया आहे इथं 1 2 3. आता हे 3 भाग तयार झाले, त्याची बेरीज करा. 3 आणि 2 5 आणि 1 6. 10 आणि 6 16 आणि 3 19. हे झालं मित्रांनो तुमचं उत्तर. ह्या त्रिकोणामध्ये एकूण 19 त्रिकोण असणार. आता मात्र मला खात्री मित्रांनो की तुम्हाला बेसिक लक्षात आलंय. आणि बेसिक ज्यालाही लक्षात आलं मित्रांनो, त्या सर्वांना आता कसंही उदाहरण द्या ते सोडवणार म्हणजे सोडवणार. कितीही कन्फ्यूज करणारं उदाहरण टाकलं तरी सुद्धा त्याचं उत्तर तुम्ही सांगू शकता. परंतु हा एक प्रकारचा टाईप आहे. यापेक्षा वेगळ्या टाईपचं उदाहरण आलं की मग मात्र आपली पुन्हा गडबड होऊन जाते, कारण आपल्याला ह्या टाईपची ट्रिक माहीत असते, त्या टाईपची ट्रिक माहीत नसते. म्हणून मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण मी वेगवेगळ्या टाईपची उदाहरणं तुमच्यासमोर ठेवणार आहे. त्या सर्वांची उत्तरं कशी काढायची ते समजावून देणार आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा लागेल. अर्धवट जर पाहिला तर तुम्हाला कोणती तरी 1-2 ट्रिक मिळतील, बाकीच्यांचं काय मग, बरोबर की नाही. म्हणजे अर्धवट ज्ञान होऊन जाईल ते, तर अर्धवट नॉलेज काही कामाचं नाही. व्हिडिओ संपूर्ण पहा, संपूर्ण समजावून घ्या, म्हणजे तुमची अडचण राहणार नाही मित्रांनो. तर चला आता हा पुढचा त्रिकोण मी तुम्हाला सांगितलंय, तुमच्या ट्रिक लक्षात आलीच आहे. हा पाया 1 2 3 4 5. तुम्हाला ह्या पायावर किती त्रिकोण तयार झाले कळले. 5 आणि 4 9 3 12. 12 आणि 13 14 15. इथं 15 तयार झाले. आता हा दुसरा पाया आहे, तुम्हाला मी सांगितलंय सेम तसंच जर वरती झाले असेल तर 15 गुणिले 2 करा, कारण इथं परत 1 2 3 4 5 म्हणजे 15 15 काय झाले 30. आणि इथं मात्र 2च आहे, 1 आणि 2, म्हणजे हे 3 त्रिकोण असणार. 2 आणि 1 3 होतो. 30 आणि 3 33. हे झालं मित्रांनो तुमचं उत्तर. तर ह्या त्रिकोणामध्ये एकूण 33 त्रिकोण असणार. इथं फक्त अशा प्रकारच्या टाईपमध्ये पाया महत्त्वाचा असतो. तो पाया जो असतो त्या पायावर किती भाग तयार झाले त्या भागांना नंबर द्या, त्या सर्व नंबरची बेरीज करा आणि किती त्रिकोण असणार लगेच उत्तर सांगा. अशा पद्धतीने मित्रांनो तुम्हाला मी एक प्रकारचा टाईप समजावून दिला. ह्या टाईपची आता कुणालाही अडचण राहायला नको. यामध्येच मित्रांनो अजून एक वेगळ्या प्रकारची आकृती असते, ती म्हणजे बघा, एक असा त्रिकोण दिला, यामध्ये अशी एक आडवी रेषा दिली आणि अशा पद्धतीने दिलं. आता किती त्रिकोण असेल सांगा. तर मित्रांनो अजिबात काळजी करायची नाही, एकच सूत्र पाठ करून ठेवायचं. काय, जो पाया दिसतो त्यावर किती भाग झाले त्याला नंबर द्या, त्या नंबरची बेरीज करा आणि किती त्रिकोण झाले सांगा. आता बघा, हा इतर कळतंय तुम्हाला. इथं हा जर पाया मानला तर 1 2 3 4. 4 आणि 3 7 आणि 2 9 आणि 1 10. ह्या पायाच्या वरती 10 त्रिकोण असणार, हे तर माहिती. मग इथं काय, हा जो पाया आहे याच्यावर किती भाग आहे, तो एकच भाग आहे ना, एक भाग आहे तर एकच त्रिकोण, म्हणून 10 आणि 1 11. हे झालं मित्रांनो तुमचं उत्तर. बेसिक फक्त एकच लक्षात ठेवायचं, ते म्हणजे पाया जो असतो त्या पायाच्या वर किती भाग झाले त्याला नंबर द्या, त्या सर्व नंबरची बेरीज करा, तुम्हाला सर्व त्रिकोणांची संख्या कळून जाईल. बस मी जे बोलतोय पुन्हा पुन्हा पायाच्या बाबतीत ते पाठ करून ठेवा. आकृती कशीही येऊ द्या, कधीच अडचण तुम्हाला येणार नाही त्रिकोणांची संख्या मोजायला.
आता आपण त्रिकोणाची संख्या मोजण्याच्या संदर्भातला दुसरा टाईप समजावून घेऊ, तो यापेक्षा वेगळा आहे, ज्यामध्ये कसे कन्फ्यूज करणारे उदाहरण येतात ते समजावून घेणार आहोत। असे 4-5 टाईप आहे मित्रांनो, सर्व आपण समजावून घेऊ म्हणजे तुमची कधीच अडचण व्हायला नको। चला तर पुढचा टाईप सुद्धा समजावून घेऊया, परंतु त्याही अगोदर मी तुम्हाला सांगितलंय की आमची टीम फिटनेस आणि वेलनेसचे सुद्धा प्रोग्राम चालवते। आयुष्यभर फिट, हेल्दी आणि एनर्जेटिक ज्याला राहायचं आहे मित्रांनो, तर त्या सर्वांसाठी हा फिटनेसचा आणि वेलनेसचा प्रोग्राम असतो। तर तुम्हाला ज्याला कुणालाही याबाबत माहिती समजावून घ्यायची असेल, माहिती विचारायची असेल, त्या सर्वांसाठी मी हा व्हॉट्सअप नंबर देतोय। या व्हॉट्सअप नंबरवर मला मेसेज करा मित्रांनो, म्हणजे मला तुम्हाला माहिती सांगता येईल। माहिती समजावून घेतल्यानंतर तुम्ही इंटरेस्टेड असाल तर प्रोग्राम जॉईन करायचा आहे, अन्यथा जॉईन करायची गरज नाही। तर हा आहे पुढचा टाईप। या आकृतीमध्ये त्रिकोणांची संख्या किती? आकृतीचं जर व्यवस्थित निरीक्षण केलं मित्रांनो तर तुमच्या लक्षात येईल एक मोठा त्रिकोण आहे, त्यामध्ये त्याच टाईपचा एक त्याच्यासारखा पण उलट करून टाकलेला लहान त्रिकोण आहे बघा। हा मोठा त्रिकोण आणि हाच त्रिकोण उलटा केला आणि तो मध्ये टाकला त्याच्या लहान त्रिकोण, बरोबर? म्हणजे इथं 2 त्रिकोण आहे, एक मोठा आणि एक छोटा, बरोबर? एकमेकांमध्ये बसवलेले आहे ते। तर इथं काय करायचं मित्रांनो, ह्या टाईपचं उदाहरण जेव्हा येतं तेव्हा त्याला पुन्हा नंबर द्या 1 2 3 आणि 4। आता हे जे नंबर आले ना तेवढेच त्रिकोण असतात असं समजायचं। आता हे जे नंबर आले ना ते साईडला लिहून घ्या, हे मधले त्रिकोण मोजले आपण आणि हा सर्वात मोठा एक जो असतो तो त्याच्यात ॲड करा, एकूण झाले 5। आता मात्र मित्रांनो हे झालं आपलं बेसिक। काय? ही जी आकृती तुमच्या समोर दिसतीये ही आकृती कशी बघा, एक मोठा त्रिकोण आणि सेम तसाच त्रिकोण त्यामध्ये बसवलाय उलटा करून। तर अशा त्रिकोणाची आकृती आली की यामध्ये 5 त्रिकोण असतात, एवढं लक्षात ठेवा। अशा पद्धतीने मित्रांनो हा एक मी मोठा त्रिकोण काढला, ह्या त्रिकोणामध्ये मी असा एक त्रिकोण काढला, तर ही आकृती सेम आहे, म्हणजे ह्या आकृतीमध्ये 5 त्रिकोण असणार, परंतु मी यामध्ये अजून एक त्रिकोण काढला असा। आता काय होईल? आता त्रिकोणांची संख्या किती? तर तुमच्या लक्षात येईल बघा, ही मधली आकृती नाही असं जर समजलं तर हा जो मोठा त्रिकोण आहे हा आपण शेवटी मिळवला इथं, जो बाहेरचा असतो तो, परंतु आतमध्ये मात्र 4 त्रिकोण तयार झालेलेच असतात। म्हणजे हा जो त्रिकोण आहे हा या त्रिकोणावर जर खून केली तर त्याचे 4 त्रिकोण असणार, बरोबर की नाही? एक हा मोठा, मधला 2, हा 3 आणि हा 4, या पद्धतीने, बरोबर? आणि बाहेरचा जो आहे तो तर वेगळाच, थोडा बाजूला ठेवू आपण, बरोबर की नाही? तर हा त्रिकोण धरून जर उरलेले मोजले, मधला त्रिकोण नाही असं समजून जर मोजले तर ते 4 असतात। आता पुन्हा ह्या त्रिकोणामध्ये बघा, हा मधला त्रिकोण असा दिसतोय तुम्हाला, असा, आणि त्यामध्ये पुन्हा असा। हा जर उलट केला तर पुन्हा असा होईल, बरोबर की नाही? याची जर दिशा फिरवली, हे टोक जर असं वरती आणलं तर हा असा होईल, बरोबर? आणि याचे पुन्हा 4 होतील, मग सेम तसंच। म्हणजे हा मधला त्रिकोण धरून याचे पुन्हा 4, बरोबर? आता हे 4 तर झाले, पण सर्वात मोठा हा जो आहे बाहेरचा तो 1, तो मोजलाच नाही आपण। तुम्ही म्हणाल हा मोठा जसा आहे तसा या मधल्या 4चे पुन्हा हा एक मोठा आहे ना, परंतु मित्रांनो तो हे 1 2 3 4 करताना हा मधला मोठा मोजला गेलाय, तेव्हा बघा हा इथं मोजला जातोय, बरोबर की नाही? म्हणजे ह्या त्रिकोणामुळे 4 तयार होतात, ह्या त्रिकोणामुळे 4 तयार होतात, परंतु सर्वात बाहेरचा जो असतो तो मोजायचा बाकी राहून जातो, म्हणून यामध्ये एकूण 9 त्रिकोण असणार। म्हणजे मित्रांनो थोडक्यात एक लक्षात घ्या, या टाईपची आकृती आली की त्यामध्ये 4 त्रिकोण असतात आणि एक बाहेरचा असतो, एवढं लक्षात ठेवा। मग ह्या टाईपची आकृती यामध्ये किती आकृत्या एकमेकांमध्ये आहेत ते शोधा फक्त। बघा पुन्हा एकदा घेतो, समजा हा मोठा त्रिकोण आहे, त्यामध्ये हा छोटा टाकला, बरोबर? त्यामध्ये पुन्हा एक टाकला आणि यामध्ये पुन्हा अजून एक टाकतो बघा मी। आता लक्षात घ्या, हा एक टाकला त्या बदल्यात 4, हा एक टाकला त्या बदल्यात पुन्हा 4 आणि अजून एक टाकला त्या बदल्यात पुन्हा 4 त्रिकोण आणि सर्वात बाहेरचा 1, 4 त्रिक 12 आणि 1 13। अशा पद्धतीने मित्रांनो तुम्हाला याचं उत्तर मिळतं। तर हे 13 त्रिकोण आहेत। याचं बेसिक तुमच्या लक्षात आलं ना मित्रांनो? तर या टाईपची आकृती असली की 4 त्रिकोण असतात आणि एक सर्वात बाहेरचा 1 एक्स्ट्रा असतो, असे 5। परंतु प्रत्येक वेळेस 5-5 नका करू, नाही तर याच्या बदल्यात 5, याच्या बदल्यात 5 आणि याच्या बदल्यात 5, ते 15 होतील। का नाही करायचे? कारण इथं बघा हा जो छोटा टाकला याच्या बदल्यात हा जो त्याच्या बाहेरचा होता हा याच्या अगोदरच्या वेळेस मोजला गेलाय, बरोबर? म्हणून हा फक्त बाहेरचा जो राहतो तोच मोजायचा बाकी राहतो, म्हणून 4 4 4 आणि बाहेरचा 1।
4 त्रिक 12 आणि 1 13. अशा पद्धतीने हा एक टाईप आहे मित्रांनो. तर हा टाईप सुद्धा तुमच्याकडून आता परत चुकायला नको. याच प्रकारे मित्रांनो अजून पुढचा एक टाईप आहे, तोही आपण समजावून घेऊया. म्हणजे तुमच्या लक्षात येईल की एखादं उदाहरण कसं किचकट होत जातं, परंतु कितीही किचकट झालं, कितीही क्लिष्ट झालं तरी सुद्धा बेसिक आपल्याला जर माहीत असलं तर त्याचं उत्तर आपल्याला सांगता येतं. तर तीही उदाहरणं घेऊया मित्रांनो. परंतु त्याही अगोदर तुम्हाला जर ही त्रिकोण मोजण्याची पद्धत आवडली असेल, व्यवस्थित जर तुम्हाला समजली असेल, लक्षात आली असेल, तर आपल्या व्हिडिओला लाईक करून टाका ना. आपल्या व्हिडिओला तुम्ही जेव्हा लाईक करता, तुमच्याकडून चॅनल सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल तर तुम्ही आपल्या चॅनलला जेव्हा सबस्क्राईब करता आणि आपल्या चॅनलवरचे व्हिडिओ तुम्ही तुमच्या मित्रांना जेव्हा शेअर करता तेव्हा आपल्या चॅनलला सपोर्ट मिळतो मित्रांनो. तुम्ही कमेंट करता तेव्हा मला मोटिवेशन मिळतं आणि मी त्या मोटिवेशनमुळे वेगवेगळ्या टाईपचे व्हिडिओ तुम्हाला घेऊन येतो. त्यामुळे मित्रांनो कधी विसरायचं नाही, आपल्या व्हिडिओला पहिल्यांदा लाईक करून टाकायचं, चॅनल सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल तर चॅनल सबस्क्राईब करून टाकायचा आणि आपल्या चॅनलवरचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर तुमच्या मित्रांनाही तो शेअर करायचा. म्हणजे आपल्या चॅनलला सपोर्ट मिळेल आणि तुमच्या मित्रांचा देखील यातून फायदा होईल. तर चला मित्रांनो आता समजावून घेऊया पुढचा टाईप. या बेसिक आकृती आहे मित्रांनो. यामध्ये विचारलं तुम्हाला यामध्ये त्रिकोण किती आहे, तर तुमच्या लक्षात येईल बघा इथं 1 आणि 2 त्रिकोण आहे, यापेक्षा वेगळा त्रिकोण तयार होणार नाही. बरोबर. आता ही बेसिक आहे मित्रांनो. इथं बघा हा असा ह्या बाजूला एक त्रिकोण आणि ह्या बाजूला एक त्रिकोण वेगळा तयार होणार नाही. परंतु या आकृतीमध्ये मात्र थोडीशी गडबड होते बघा मित्रांनो. इथं 1 त्रिकोण, 2 त्रिकोण, इथं तिसरा आणि इथं चौथा, हे 4 त्रिकोण तर दिसताचे. परंतु इथं तुम्ही असा जर विचार केला तर हा एक दोघांचा मिळून हा एक त्रिकोण तयार होतो. सेम तसाच इकडून होतो, म्हणजे हा 1 आणि हा 2 सेम तसाच इकडं अर्ध्यामध्ये आणि इकडं अर्ध्यामध्ये, असे एकूण 8 त्रिकोण तयार होतात. हे 4 आणि दोघांचे मिळून पुन्हा 4, असे 8. मग आता जेव्हा असं येतं त्यावेळेस हे 8 मोजत बसायचे का, तर नाही. समजा पुढची आकृती पाहिली तर यामध्ये अजून वाढतील. मग ते मोजायचे कसे, तर त्यासाठी सोपी ट्रिक सांगतो मित्रांनो. जेवढे भाग असतील तेवढ्या भागांना नंबर द्या आणि नंबर दिल्यानंतर शेवटचा जो नंबर येतो त्याला गुणाकारात 2 करा. 4 दुने 8. तर अशा प्रकारची जेव्हा आकृती असते तेव्हा 8 त्रिकोण असतात. आता ही ट्रिक तुमच्या लक्षात आला असेल तर इथं तुमच्या लक्षात येईल बघा. पुन्हा याला नंबर देऊ. 1 2 3 4 5 6 7 8. प्रत्येक वेळेस नंबर द्यायची गरज नाही मित्रांनो, फक्त मोजून घ्या आणि त्याला गुणिले 2 करा. शेवटी 8 आला ना, 8 गुणिले 2 करा. 8 दुने 16 हे उत्तर झालं मित्रांनो तुमचं. बरोबर. यामध्ये 16 त्रिकोण असणार. आता ही आकृती बघा कशी. ही आकृती आहे एक चौकोन आणि त्यामध्ये फक्त गुणाकाराची फुली आहे. हे लक्षात घ्या मित्रांनो. एक चौकोन आणि गुणाकाराची फुली जर आली म्हणजे थोडक्यात दोन्ही कर्ण एकमेकाला जर जोडलेले असले, दोन्ही कर्ण काढलेले असतील तर यामध्ये 8 त्रिकोण असतात. हे लक्षात ठेवा. का लक्षात ठेवायचं, कारण पुढे एक अशी आकृती घेणार आहोत आपण की फक्त अशा प्रकारची आकृती पाहून त्याचं उत्तर सांगता येतं. आणि यामध्ये बघा ह्या आकृतीमध्ये चौकोन आहे, त्याच्यात गुणाकाराची फुली देखील आहे आणि बेरजेची सुद्धा आहे. यामध्ये असतात मित्रांनो 16 त्रिकोण. तर बेरीज आणि गुणाकार दोन्ही फुल्या असतील तर 16 त्रिकोण आणि फक्त गुणाकार असेल तर 8 त्रिकोण. अशा पद्धतीने तुम्ही एकदा लक्षात ठेवलं, लक्षात नसेल राहत मित्रांनो तर सरळ नंबर द्या, उत्तर तर तुम्हाला मिळणारच आहे तसंही. परंतु फक्त या प्रकारच्या आकृतीला 8 आणि या प्रकारच्या आकृतीला 16 त्रिकोण असतात. हे थोडंसं जर लक्षात ठेवलं तर पुढची काही उदाहरणं आहेत ती समजावून घेताना तुम्हाला काही वेळ लागणार नाही. तर ती उदाहरणं कोणती समोर घेतोय बघा तुमच्या. तर त्यातलं एक उदाहरण आहे मित्रांनो. समजा हा चौकोन दिलाय आणि ह्या चौकोनामध्ये ही गुणाकाराची फुली आहे. गुणाकाराची फुली असली की यामध्ये 8 त्रिकोण असतात. आपण आत्ताच सांगितलं मी तुम्हाला की ते ध्यानात ठेवा. गुणाकाराची फुली आली यामध्ये 8 त्रिकोण असणार. परंतु यामध्ये पुन्हा एक असा चौकोन टाकला तर त्रिकोणांची संख्या किती, मग काय करायचं, तर मी तुम्हाला सांगितलंय गुणाकाराची फुली आली का 8 त्रिकोण. बरोबर. मग आता हा मोठा, हा मधला जो आहे तो ध्यानातच ठेवू नका, तो नाही असं समजा. मग हा मोठा आणि ह्यामध्ये गुणाकाराची फुली त्याचे 8. सेम तशीच आकृती मध्ये आहे ना पुन्हा, म्हणजे याचे 8 आणि याचे 8. बरोबर की नाही मित्रांनो. तर अशा पद्धतीने आपल्याला बेसिक माहीत असलं पाहिजे. मी तुम्हाला मुद्दाम सांगितलं की गुणाकाराची फुली का लक्षात ठेवा. तर तसं जर नाही जमलं तर तुम्ही याला नंबर देऊ शकता. 1 2 3 4. हे 4 दुने 8 होतील. पुन्हा याला 1 2 3 4. हे 4 दुने 8 होतील. 8 8 16. अशा पद्धतीने तुम्हाला याचं उत्तर मिळेल. याच्याही पुढं पुन्हा एक आकृती घेतो बघा. समजा हा चौकोन आहे. या चौकोनामध्ये
बेरजेचीही फुली आहे आणि गुणाकाराची सुद्धा आहे आणि यामध्ये पुन्हा एकदा असा चौकोन टाकून दिला. आता किती असणार? आता जर विचारलं तर तुम्हाला मी आत्ताच सांगितलं की गुणाकाराची फुली आणि बेरजेचीही फुली असली तर 16 असतात, बरोबर. मग ह्या चौकोनाचे 16, हा जो बाहेरचा आहे, आणि याचे 16, 16 16 32. किती सोपं आहे बघा. आणि आकृती तर अशी वाटते ना, आता काय करावं, अशी आकृती आल्यावर काय करायचं, कसे मोजायचे यातले त्रिकोण, कन्फ्यूज व्हायचं नाही. बेस ज्याला माहीत असेल ते सर्वजण याचं उत्तर सांगू शकता. आहे की नाही मित्रांनो सोप्या ट्रिक? परंतु ह्या सोप्या ट्रिक आपल्याला माहीत असतात म्हणून परीक्षेमध्ये कन्फ्यूज करणारी उदाहरणं येत असतात. ट्रिकलाही बायपास करतील अशी उदाहरणं परीक्षेमध्ये येत असतात मित्रांनो. आणि म्हणून आपल्याला बेसिक माहीत पाहिजे. आपल्याला जर बेसिक माहीत असलं तर कशीही आकृती येऊ द्या, आपल्याला आपलं उत्तर चुकणार नाही. आता यामध्ये त्रिकोण किती असं विचारलं, तुम्ही काय करणार? इथं चौकोन दिसतोय हा, आणि ह्या चौकोनामध्ये ही गुणाकाराची फुली दिसते म्हणून याचे 8 आणि याचे 8. उत्तर काढलं तुम्ही 16 तर ते चुकलं समजायचं. कसं बघा, इथं 8 आणि इथं 8 हे 16 झाले, हे बरोबर आहे. परंतु हे दोघं एकमेकाला जोडल्यामुळं बघा, हा जो अर्धा होता हा, ही रेषा ही आणि ही, हे 2 रेषा मिळून त्याचा पाया हा बनला. म्हणजे इथं ह्या शिरोबिंदूवर एक त्रिकोण तयार झाला बघा असा, आणि सेम तसाच उलटा एक तयार झाला. तर 1 आणि 1 2, म्हणून हे 8 अधिक 8 हे 16 जे झाले, त्यामध्ये अजून 2 मिळावे लागतील, असे एकूण 18 तयार झाले मित्रांनो. म्हणजे ट्रिकच्याही थोडं बायपास केलं जातं बघा. ट्रिक तर माहीत होती परंतु तरीसुद्धा आपण चुकू शकतो. तर जेव्हाही कोणतंही उदाहरण आलं तेव्हा आपल्याला जे बेसिक माहीत असतं त्यानुसार जा, परंतु आकृती कशी दिली त्यावरून काही नवीन वेगळं तयार झालंय का तेही जरा लक्षात घ्या आणि मग सोडवा, बरोबर की नाही. आता हेच समजा तुम्हाला असं केलंय, आता काय करायचं? आता किती त्रिकोण? तर अशा वेळेस सुद्धा लक्षात ठेवा मित्रांनो की इथं नवीन काय तयार झालंय ते लक्षात आलं पाहिजे आपल्या. बघा, हा जो एक आहे, हा चौकोन, हा जो चौकोन आहे याला नाव देतो बघा मी ABCDE आणि F. तर इथं ABEF हा जो एक चौकोन दिसतोय याचे 16 असणार. हे आपण आत्ता शिकलोय, ज्यामध्ये बेरजेची आणि गुणाकाराची फुले असते त्याचे 16. सेम याचेही 16 असणार. 16 16 हे 32 झाले, बरोबर. पण लक्षात घ्या, मी तुम्हाला आत्ता एक करून दाखवला तो, हे दोघं जोडल्यामुळे बघा ह्या रेषेवरती जोडले गेले की नाही, ह्या रेषेवर जोडले गेले, त्यामुळे काय झाला, हा मोठा एक तयार झाला आणि उलटा एक तयार झाला. ते तर 2 ॲड करावंच लागतील. पण अजून एक गंमत झाली बघा, इथं हा नवीन पाया तयार झाला. हा नवीन पाया तयार झाल्यामुळे इथं ह्या बिंदूपासून हा बिंदू असा एक छोटा तयार झाला, पुन्हा तो एक, आणि तसाच एक उलट तो एक. अशा पद्धतीने 32 33 34 35 36 त्रिकोण यामध्ये तयार झालेले आहे मित्रांनो. यातलाच मित्रांनो तिसरा टाईप असा आहे, तो म्हणजे समजा हा एक चौकोन आहे, हा एक चौकोन आहे आणि हा एक चौकोन आहे. यामध्ये अशी गुणाकाराची फुली, तुम्हाला माहिती आहे गुणाकाराची फुली असली की 8 चौकोन असतात, 8 त्रिकोण असतात. इथं 8 असणार, इथं 8 असणार, इथं 8 असणार, बरोबर. परंतु हे सगळे जोडले आता एकमेकाला. समजा हे असे जोडले, बरोबर, हे 3 जोडले, यामध्ये ही गुणाकाराची फुली, यामध्ये ही गुणाकाराची फुली आणि ही गुणाकाराची फुली. मग आता याचे 8 याचे 8 याचे 8, बरोबर. हे 8 त्रिक 24 तर झालेच मित्रांनो, बरोबर. आता हे 24 झाले, परंतु तुम्हाला मी आत्ताच सांगितलं बघा, हे दोघं जोडल्यामुळे त्यामध्ये नवीन हा तयार झाला आणि हा एक उलटा तयार झाला. तर ह्या बिंदूवर एक आणि ह्या बिंदूवर एक, म्हणजे हे 2, बरोबर. आता सेम बघा पुढे तसंच तयार झालेलं असणार आहे. ह्या बिंदूपासून ह्या बिंदूपर्यंत, इथून इथपर्यंत, ह्या शिरोबिंदूपर्यंत हा एक तयार झाला. येतंय लक्षात मित्रांनो, हा एक तयार झाला म्हणून तो एक, आणि सेम तसाच उलटा एक. म्हणजे तुम्ही इथं हा शिरोबिंदू, हा शिरोबिंदू, हा शिरोबिंदू आणि हा शिरोबिंदू, ह्या शिरोबिंदूवर एकूण 4 झाले, म्हणजे हे 2 आणि हे अजून पुढचा उलटा एक तो. तर 24 आणि 4 28. अशा पद्धतीने ह्या त्रिकोणांची संख्या तुम्हाला सांगता येते मित्रांनो. थोडंसं बेसिक आपल्याला माहीत असलं पाहिजे आणि आकृती कशी आली त्यावरून त्या बेसिकला जोडून अजून काही नवीन लॉजिक तयार होतंय का ते समजावून घेतलं पाहिजे मित्रांनो. परंतु या ठिकाणी बेसिकच महत्त्वाचं आहे. एकदा तुम्हाला बेसिक माहीत असलं तर यामध्ये नवीन अजून काय तयार झालंय ते सहज लक्षात येतं.
आणि माझा उद्देश होता की तुम्हाला त्रिकोण मोजण्याचं जे बेसिक आहे ते तुम्हाला समजावं. पुन्हा एकदा उजळणी म्हणून घेतो मित्रांनो. बघा, पहिली आकृती या टाईपची होती. या टाईपच्या आकृतीमध्ये त्रिकोणांची संख्या मोजताना आपण नंबर द्यायची आणि त्याची बेरीज करायची, संख्या मिळून जाईल. जर मध्येच आलं अशा पद्धतीने रेषा, तर त्या पायांची संख्या बघा, पायावर किती भाग तयार झाले त्याला नंबर द्या आणि मोजा. त्यानंतर दुसरा टाईप काय होता मित्रांनो, त्यामध्ये एक त्रिकोण आणि अजून उलट जर दिला तर यामध्ये 4 त्रिकोण आणि मोठा बाहेरचा एक 5वा. आता या टाईपच्या आकृत्या एकमेकामध्ये टाकून किती येऊ द्या, ते 4 पकडा आणि बाहेरचा एक मोठा 5वा. अशा पद्धतीने तुम्ही याची उत्तर सांगू शकता. आणि पुढचा प्रकार जो होता तो असा, गुणाकाराची फुली असेल तर 8, गुणाकार आणि बेरजेची फुली असेल तर 16 त्रिकोण तयार होतात. आणि ते एकत्र केले तर कसे पुन्हा नवीन त्रिकोण तयार होतात तेही लक्षात घ्यावे लागतात. अशा प्रकारे मित्रांनो ह्या व्हिडिओमधून मी तुम्हाला बेसिक समजावून दिलं. एकदा बेसिक तुमच्या लक्षात आलं ना, आता आकृती कशी येऊ द्या. समजा याला पुन्हा एकदा आकृती जर जोडली पुन्हा अशी, तरी सुद्धा तुम्हाला लॉजिक लावता आलं पाहिजे, कारण तुम्हाला बेसिक लक्षात आणून दिलंय मी. आणि त्यासाठी मित्रांनो तुम्ही नवनवीन आकृत्या स्वतः तयार करा आणि त्यातले त्रिकोण मोजण्याचा प्रयत्न करा. जितका जास्त सराव कराल तितके त्रिकोण तुम्हाला व्यवस्थितपणे मोजता येतील. तर हा व्हिडिओ खास कोणत्याही आकृतीतले त्रिकोण कसे मोजायचे असतात हे समजावून देण्यासाठी तुमच्यासाठी घेऊन आलो मित्रांनो. खूप साऱ्या मित्रांची डिमांड होती की सर आम्हाला त्रिकोण कसे मोजायचे समजत नाही, ते समजावून द्या. म्हणून हा व्हिडिओ घेऊन आलो मित्रांनो. मला खात्री सर्वांच्या उपयोगाचा हा व्हिडिओ झाला असणार. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करायला विसरायचं नाही. चॅनल सबस्क्राईब करायचं राहून गेला असेल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो. आणि आपला हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना देखील शेअर करा, त्यांना सुद्धा या ट्रिकचा फायदा होऊ द्या मित्रांनो. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब या सर्व गोष्टींमुळे मित्रांनो आपल्या चॅनलला देखील सपोर्ट होईल. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा. तुमच्या गणितासंबंधीच्या काही अडचणी असतील तर त्या देखील कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा मित्रांनो. तुम्ही या टाईपच्या उदाहरणांचा सराव करा मित्रांनो. तोपर्यंत मी असाच एखादा महत्त्वाचा व्हिडिओ घेऊन तुमच्या भेटीला लवकरच येईल. तोपर्यंत बाय बाय, जय हिंद.